जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, इबुलंट अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी म्हणजे अशी की NTPC रेल्वे भरतीचे नवीन नोटिफिकेशन आजच नुकतेच प्रसिद्ध झालेले आहे। हे एक शॉर्ट नोटिफिकेशन एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे आणि येत्या काही दिवसापासूनच प्रत्यक्षात NTPCचे ॲप्लिकेशन भरणे सुरू होणार आहे। या संदर्भातला हे एक नोटिफिकेशन आपण आपल्या चॅनलद्वारे घेऊन आलेलो आहे। पहा आता प्रत्यक्षात नोटिफिकेशन। हा विद्यार्थी मित्रांनो, आता हे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचं नोटिफिकेशन आहे, शॉर्ट नोटिफिकेशन आहे। याच्यामध्ये आपल्याला NTPC ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट या दोन प्रकारच्या पोस्ट दिसत आहे। सगळ्यात पहिले ग्रॅज्युएट पोस्ट आपण पाहत आहे। याची जी ओपनिंग डेट आहे हे 14 सप्टेंबर 2024 याच्यापासून, म्हणजे ग्रॅज्युएट पोस्टच्या ह्या ज्या पोस्ट आहे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आणि स्टेशन मास्टर आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ह्या ज्या पोस्ट आहे, याची जी ओपनिंग डेट आहे ही 14 सप्टेंबरपासून सुरू होत आहे याचे फॉर्म भरणं प्रत्यक्षात, आणि लास्ट डेट याची 13 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे। ज्या ग्रॅज्युएट पोस्ट आहे याच्या ज्या टोटल वॅकन्सी आहे त्या 8113 आहे। एकूण किती आहे? 8113 ह्या ग्रॅज्युएट पोस्टच्या। आणि खाली पहा अधिक, नंतर दिसते आपल्याला अंडर ग्रॅज्युएट पोस्ट। अंडर ग्रॅज्युएट पोस्टच्या तुम्हाला ह्या चार प्रकारच्या पोस्ट इथं दिसत आहे। कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क। याचा पे स्केल वगैरे आपल्याला दिलेला आहे, स्क्रीनवर आपण प्रत्यक्षात पाहू शकता। एज लिमिटसुद्धा दिलेला आहे, स्क्रीनवर दिसत आहे। आणि याच्या ज्या टोटल वॅकन्सी आहे 3445, म्हणजे 3445 ह्या आणि 8113 ह्या, म्हणजे कमसे कम 11,500च्या जवळपास ह्या वॅकन्सी आहे ज्या NTPCच्या येणाऱ्या डेटमध्ये। आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्टचे याचे जे प्रत्यक्षात ॲप्लिकेशन आहे ते 21 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि लास्ट डेट याचे 20 ऑक्टोबर आहे, याचे 20 ऑक्टोबर आहे। आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएट पोस्टच्या 14 सप्टेंबर आणि लास्ट डेट 13 ऑक्टोबर, आणि अंडर ग्रॅज्युएटच्या 21 सप्टेंबरपासून आणि लास्ट डेट याची 20 सप्टेंबर, आपलं 20 ऑक्टोबर याची लास्ट डेट। याच्यानंतर आपल्याला इथं दिसते आता आपल्याला हे इथं दिलेलं आहे, म्हणजे नोटिफिकेशनच आहे पहा। त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा पार्ट कॅटेगरी, आता जे समजा ओपन OBC आहे यांना 500 रुपये फीज, यांना किती राहणार आहे? 500 रुपये फीज, यांना किती दिली आहे? 500 रुपये। आणि जे SC ST आहे यांना 250 रुपये फीज आहे, एक्झाम फी। समजलं? आणि त्यानंतर आपल्याला इथं दिसते हे झोन आहे, हे आपल्याला इथं प्रत्यक्षात झोन दिसत आहे। ह्या झोन तुम्हाला इथं दिसत आहे अहमदाबाद, म्हणजे हे एकूण म्हणजे 1 2 3 4 5, म्हणजे हे 15 झोन आहे। 1 2 3 4 5 6 7, म्हणजे हे 21 झोन आहे। या 21 झोनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, कुठेही तुम्हाला जे आवडेल त्या ठिकाणी तुम्ही हे ॲप्लिकेशन करू शकता याच्यामध्ये। यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे पहा, आता हे झोन आहे आणि त्यानंतर आपल्याला फीज आणि एज रिलॅक्सेशन पण दिलं आहे आपल्याला याच्यामध्ये पहा। आता हे तर फीचं झालं आहे, एज रिलॅक्सेशन पाहू आपण। हां, एज पहा आता हे जे फॉर डिटेल प्लीज रेफरन्स हा म्हणजे ह्या रिक्रुटमेंटचा डिटेल तुम्हाला हे दिसत आहे। आणि हे तुम्हाला जेव्हा हे पूर्ण नोटिफिकेशन, म्हणजे ही पूर्ण रिक्रुटमेंट जेव्हा साईडवर पब्लिश होईल त्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलं आहे इथं एजचं, तसं आपल्याला इथं दिलेलंच आहे 18 ते 33, 18 ते 33 प्रत्येक अंडर ग्रॅज्युएटमध्ये, आणि ग्रॅज्युएटमध्ये सुद्धा तेच आहे, अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट पहा। ग्रॅज्युएटमध्ये 18 ते 36 दिलं आहे, 18 ते 36, आणि इथं अंडर ग्रॅज्युएटमध्ये 18 ते 33। आणि ज्या ओपन OBCना जे 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, आणि हे रिलॅक्सेशन इथं दिसते आपल्याला, अप्पर एज लिमिट इन्क्लूड द रिलॅक्सेशन ऑफ 3 इयर्स। आणि त्याच्यानंतर आपल्याला हे आपल्याला इथं 3 इयर्स दिसत आहे।
आणि त्याच्यानंतर SC STंना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आपल्याला असते. हे होतं NTPCचं शॉर्ट नोटिफिकेशन. ते आजच पब्लिश झालेलं आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये याचे प्रत्यक्षात ॲप्लिकेशन चालू होणार. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवनवीन नोटिफिकेशन आपल्या चॅनलवर येत राहते. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.